त्या घरचे लोक कुकलायला काकलाय करे. हा मामा मेला तर नसल. नाही पण मामा मेला असता तर याच्या अंगणामध्ये लाया आणि पोह्यांचा सडा पडला असता ना. तसं चित्र तर काहीच दिसत नाहीये. नाही नाही झोपला बिपला असेल. मामा कोण? एकनाथ. अरे बापरे, तुम्ही आल्या का जी? किती सकाळपासून मी तुमची वाट पाहत आहो. या का लवकर अंदर. हो तुझा बाप कुठे आहे? तो कोटी गेला का जी? बापा पण माझा डोकसाच काम नसे करत. या ना लवकर अंदर. कसं आहे ना, आता आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ना. डोकंच काय माणसाचं कुठेच लक्ष लागत नाही. पण तू मला अंदर ये म्हणतेस आणि तुझा बाप घरात नाही आणि मी आतमध्ये आल्यानंतर तुझा बाप जर आला तर लाता कोण खाईल? त्यापेक्षा तूच बाहेर आहे. किती वेळची वाट पाहत आहो मी तुमची साऱ्या सकाळपासून. हा का आता सोंगलावाले लावले अशा टिकल्या करतेत ना. हे किती मस्त दिसतायस तू. झक्कास. पण मी काय म्हणतो, डान्स कॉम्पिटिशन उद्याला आहे आणि तुला आजच हे सगळे काही करण्याची गरज होती. पण तुम्हीच म्हणल्या ना पूर्ण तयारी करून राहायचो म्हणून. हो तयारी करून राहा म्हटलं ना. पण कशाची? तुझ्या गाण्याची, तुझ्या नृत्याची तयारी कर म्हटलं मी. ते झाला तर झाला. या बांगड्या तरी कोणत्या मापाच्या आणल्या तुम्ही? पहा बरं शिरतेत काय. मी काय ना तुझा साईज घेऊन गेलो होतो का? मग आता कशी करू? घुंगरूही बांधलीस? नाही बांधता आले मस्त टाईट कपडा या. अरे बाबा, ही सगळी तयारी करून देण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या स्थळी 2 मुली राहणार आहेत. मग आता कशी करू? बापा नाकात येस नाही भरलीस का? एसन नाही, ते नंदाताईची होत्या खिडकीत होती. म्हणजे कदाचित तुझा असा तो विचार नाही झाला सगळा कॉस्ट्युम करूनच आपण प्रॅक्टिस करावी. हो तसंच काहीतरी असेल. आता ह्या बांगड्या गी लावून द्या ना जी. नाही त्यापेक्षा नाही का, त्या बांगड्या नंतर होतील. आधी नाही का तुझे घुंगरू चांगले टाईट कसून देतो. तू या खुर्चीवर पाय ठेव. काही गरज नाही. रस्त्यावरचा घर आहे आमचा. येणार जाणार पाहतील म्हणजे. म्हणूनच तर म्हणतो ना. तर म्हणूनच म्हणतो अंदर चांगला टेबल आहे. अशी पाय वर करतो मी. हे घुंगर बांधून द्या, बांगड्या शिवून द्या. बहुत गोष्टी सांगता. का पाहते आमच्या घराकडे? सुधारली बेटा, माझी मुलगी सुधारली. अजिबात मुच्चूर मुच्चूर खर्रे खाना पिचिक पिचिक तू के नाही. हा 4 वेळा फेरान लावली लावते ना, 5 वेळा चेहरा धुते. जावई बाबू भेटले होते बाजारात. जावई बापूला म्हणलं पोरीला चांगला शिक्षण द्या. माझ्या पोरीला फार दुरुस्तच करून टाकला. का पाहते आमच्या घराकडे? बघा माझी पोरगी कसा चिकन चोपडा घर करते. तर जा आपल्या घरी, आमच्याच घराकडे पाहतेच बाप आहे. आई वो आई वो म्हणते नाही वे. माझ्या मुलीला ना मायाची मोठी आठवण येते. शकुंतले मोठी आठवण करते हो तुझी. पण या वयात कोची आणून देऊ? वय घसरला ना माझा. आई वो बाबा कोमले. हा कोमला का करते? खायला आई आई करतेस हो? कामात आहो. थांब का बापू. हे कोणत्या कामात आहे? बाजवीन ते का बाजूच्या दोऱ्या मापत आहे? राय राय होते ना आई होच म्हणते बापा. कोमला बाय पाणी आणा 1 ग्लास. मला मस्त तहान लागली. बापू त्या वरणीत आहे त्या मडक्यातला पेऊन टाक ना. आमचा कुत्रा पाणी पिते, याचा पाणी पिय म्हणते. म्हणते आईवा आईवा करते. का झाला बा? आई वो कायचा आहे गो? आई गो पहिली वेळ राहिली तर त्रास होणारच आहे. अबे हात भक्क्या हो. हा जावई बापू तू तुडक नाही येत ना घरामध्ये घुसते. याचा का लग्नाच्या पहिले मला का हा बारशाचा कार्यक्रम ठेव म्हणते का? कापे हा याचा का शंकर पार्वती आणि मांडीवर घेऊन लग्न लावू का मी? बाजा बाबा आमच्या घरी का ढकल्या रावाले आला का? आता की नाही हा पदर वर कर ना. काय वर केलो घ्या. आता हा पाय वर कर. कापून टाकीन मी तो पाय. केलो घ्या जी. बापा का सत्याना हा काय रे तुझा बाप बडबड बडबड करता? तसंच बडबड करते जी. बापा त्याच्याकडे लक्ष नको द्या. तुम्ही तुमचं काम करा ना. थांब मला जाऊन पाहून. नाही ना बापा, मग मला काहीच नाही समजे ना. अरे थांब ना. बापा हा कसा करत आहोत? अरे थांब थांब. दुर्बुद्धी सुचली नाही आला मी शिक्षण म्हणलो. अरे मुळे माझा कबूतर यानं
कायची कदम चाल करत आहेस फोर्समध्ये जाईन म्हणतो. तू या वयात गोळ्या झाडशील तर खांद्यावर बंदूकच धरून हिंडीन. रिकामा माणूस ठेवत नाही तिथं. रिकामा माणूस ठेवत नाही. येता जाताना घरात घुसता सोपते का तुम्हाला सोपते. घरामध्ये घुसलो म्हणूनच तर चमत्कार झाला ना मामा. बर तू चमत्कार झाला म्हणते बे. हा मरतो नाही वाचत आता मी. बाबा मी कोणता विचार करतो आणि तुम्ही कोणता विचार करता. तुम्ही का सांगता ना मी का ऐकत आहे. बघा आमच्या घराकडे कसे लोक जमा आहेत. नमस्कार जी. हा माझा जावई हो पुरा फेकला जावई आहे. हे जावयाच्या तोंडावर जावायची अशी तारीफ. हा तर गोष्टच तशी तारीफ करण्यालायक झाली म्हणून मला तसं करावं लागते. माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो म्हणत होत्या. तिचा कामच आहे नाही नाही म्हणण्याचा. पण तिच्या नाईला हो मध्ये परिवर्तन करण्याचा काम माझा होता ना मामा. सत्यराज झाला रे सत्यराज झाला. का बोलू मी ना का शब्द नाही राहिले माझ्या जवळ आता बोलायला. अजी पण तुम्ही असं टेन्शन आल्यासारखं काऊन बोलता. त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याच मुलीचा नंबर येते फौजी हा कॉम्पिटिशन भरव्या आणि बाजार मांडा का माझ्या मुलीचा तुम्ही. अजी पण मी का म्हणत आहोत तुम्ही का समजत आहात. तुम्ही का सांगता ना मी का ऐकत आहे. हे बघा मामाजी मी तुमच्या मुलीमध्ये किती बदल केले ते बघा. आता तर बदल होणार. वातावरणाचा फरक पडेल नाही. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तुम्हाला काय सांगायचं आहे. माझ्या डोक्याच्या बाहेर आहे म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय. माझ्या डोक्याच्या बाहेर गेला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. त्यापेक्षा मी कोमलला बोलतो. नको बोलवा आमच्या घराजवळ लोक कोमल बाहेर बाहेर. नको येऊ बाई मस्त घराजवळ लोक जमा झाले. कोणाची पोरगी आणली आहे. कोणाची पोरगी होतो. हा कोण माझी कोमलीच हो. माझ्या बापा बाई आज मस्त भुरी भुरी दिसतेस तू. हो का बापू. बापू मी फॅरम लावलेलं मस्त अंग पायच धुतलं. हे बैताड हे असं सांगितलं होतं का मी. अरे बाबा साबणाने आंघोळ करा आणि नंतर फेरानुली लाव असं म्हटलं होतं ना मी. मग तुम्हीच म्हणले ना जी फॅरम लावल्या मस्त गोरी गोरी होशील म्हणून. नाही हो मा थोडीशी खाताही जायची. आता म्हणजे ह्या फरकाबद्दल बोलत होते तुम्ही. मग तुम्ही का म्हणत होते. अरे माझ्या मनामध्ये मोठी वाईट कल्पना आली होती. मी ते याला फेकला जावई आहे म्हणलो. हा तर मोठं सुंदर जावई आहे. माझा जावई हो काळा आहे पण तेल मुंगीच्या वाणी झलारते. चक्क जावा याच्या तोंडावर त्याचा पाल उतारा करताना यांना काहीच वाटत नाही. लाड हो लाड. म्हणजे मला प्यार आला तुमच्यावर. प्यार प्यार येते प्यार. आत्ता दाखवा माझ्या मुलीमध्ये कोणते बदल केले ते मला समोरासमोर पाहायचं. हा ही आली मुद्द्याची गोष्ट. कोमल मी तुला बाईच्या जातीनं कसं चालायचं हे शिकवलं होतं. ते ह्यांच्या ते यांना चालून टाका. बाई चालण्यापासून शिकवल्या. बाई कशी चालशील तू. थांब बापू चालून दाखवतो. पोटी नेता हा पैलवान. हे काय ग हे असं सांगितलं होतं मी. ला 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 चालली तशी मर्दानी चाल. हीच तर चाल बदलवायला सांगितलं होतं ना मी तुला. अगं बाईच्या जातीने कसं लचकत मुरटत चालायचं असं सांगितलं होतं ना. जावई बाबू म्हणते तशी मोडत माडत चालला बाई. तुम्ही बसा. निघाल्या मथुरेच्या गवळणी. जमला जमला आणि आता कधी काळी मुलांनी जर तुझी छेड काढली तर त्यांना तू कशी प्रत्युत्तर देशील हे देखील करून दाखव. बाय कोणाचा पोरगाराव चांगला चपले ना सुत. बापू अशी पहिलं करत होतो. आता तसं नाही करायचा. मग आता कना लाजायचं नाही जी. अजय म्हणजे लाजाचा शिकवल्या. अजय तुम्ही बघा. बाय कशी लाशील तू. बापू मी मोठ्या खतरनाक हो कशी लाशील हो? कशी लाजील माहित आहे बापू. बापू पांढऱ्यावरचे पोरगी म्हणतील ना तो कोंबले तू मस्त बड्या दिसतायस म्हणून. तुम्ही कशी लाजील माहित आहे बापू. अव मा मामाजी घोडा तर दान सोडून परत होता. हा घोडा बरा झाला लगम खिचल होता. करतो का शिकवल्या. हा हे असं सांगितलं होतं मी. तुझ्या लक्षात कसं राहत नाही का. अगं कोणी मुलांनी आपली छेड काढली असं कमरेवर हात ठेवायचा असं केसांमधून हात फिरवायचं आणि मग त्यांना म्हणायचं असं म्हणायचं. म्हटलं खुश्य म्हण ना खुश्य म्हण. ईशा. आणि आता उद्याच्या कॉम्पिटिशनची तुझी तयारी कुठपर्यंत आली ते देखील करून दाखव. यांच्या समोर हो यांच्या समोर
ए आगाई वेंद्रे बरं आहे तिथे, असं तिथं नाही चालत. असं तिथं नाही चालत. तुला कसं माहिती? तुम्ही म्हणला तुम्ही बसा. अगं इथे एकटे तुझे बापू आहेत, तिथे हजारो प्रेक्षक राहतील. इथेच घाबरत असेल तर तिथे काय करणार आहेस तू? हा काय करशील बाय, तुम्हाला 1000 प्रेक्षक समज. यांना 1000 प्रेक्षक समज. पण तुम्ही सुरू करून द्या अनाजी. नाही त्याच्या हाताने काय सुरू करतेस, तू सुरू कर. बापू यायचा पायगुण मस्त चांगलाय, कोणताही काम हेच सुरू करतात नाही जे. हाजी हा धुतो पाय एका दिवशी. नाही तर ते धुनीच आहे ना. हा तुम्ही बसा. तुम्ही बसा. किती वेळ बसू मी? तर उठतात कशाला?